तुम्ही दोघं अभ्यास करणार आणि ही दोघं काय करणार? आराम. बघा प्रेक्षक हो, आपल्या मन्नूची पिल्लं केवढी मोठी झालेली आहेत. सेम टू सेम मन्नू सारखी दिसायला लागले. ए बीच में काय को बोलताय रे? ए तुझं नाव काय रे? विष्णू. ओय काय? विष्णू नाम है. विष्णु भगवान. नहीं. हाँ ये कौन है? चला आ जाओ इधर में. संध्या. बघा ह्या पावसाळ्यानं आमची काय हालत केली, दुकानदारी केली कपड्याची. अरे दादी कुठे गेली? चला मी जरा डेव्हलप केलेलं आहे, ते कसं वाटतं तुम्ही सांगा. बघा आता जरा एक कपाट इकडे ठेवलेला आहे, तर देवारा छान पैकी झक्कास पैकी बघा. वाव किती भारी वाटतंय, खरंच खूप छान वाटतंय. इथं सेपरेट झालं आपलं मंदिर. गणपती बाप्पा मोरया आणि बाकीच्या देवांना पण नमस्कार. जस्ट आजी चाललेली आहे जोगव्याला, मला पण करायचं आहे देवपूजा. तर आता आपण बघूया पुढची. वळता वळत आपल्याला सवय होती राणी आपली दारात दिसायची, तर आता इथं मोकळी जागा दिसत आहे, राणी नाही आहे इथं. तर तुम्हाला कसं वाटतंय राणी नसल्यामुळं? मला तर बेकार वाटते, खूप आठवण येते राणीची. थांब ना. आई शपथ, ही का झोपले ते असे? ये क्या चल रहा है? ये क्या हो रहा है? हे जगन्नाथम प्रेमानंद काय राजू क्या हो गया? हाँ प्रभु. ए हरिनाथ. हाँ ये क्या हो हे हस रे एकदा. मेरा तो गमछा भी गुम गया. गमछा बी. हे हस रे वर बघ. गजा. अरे तुला म्हणते विष्णू हस के, जास्त हस. ही हस हस ना. मला अरे वर तरी बघ. हस. तू असं द्या, गोड मुलगा आहे, खूप छान हसतोय. गजाननचा अभ्यास चालू आहे. ओके. दादीची पूजा चालू आहे. दादी किती दिवस झालं तू बोलले नाही प्रेक्षकांना? नाही म्हणते. चला आता इथं देव बाप्पा बघा किती छान इथं मस्त. बघा इथं गॅस कट्टा केला आहे, छान वाटतंय. आणि स्वयंपाक चालू आहे, आरतीचा चालू आहे. बघा छान वाटतंय का? इकडं डेव्हलप केलंय सगळं. मला तर छान वाटलं बरं का. आता सगळा पसारा जशाचा तसा आहे. ती आरती लागली ठेवायला नीट, करायला नीट. बघा हा आहे कपाट. कसं वाटतंय? छान वाटतंय कपाट. बघा आम्ही असं साधारण आणि एकदम सिंपल घरी राहत असतो. तुम्हाला का आवडतं का नाही सिंपल राहायला? ज्यांना ज्यांना सिंपल राहायला आवडतं त्यांनी मला कमेंट करा. हां तर बघा हा आहे कपाट. आणि तुम्हाला जरा थोडंसं बोलावंसं वाटलं. छान आहे, देवारा वगैरे मस्त झाला, मला तर खूप आवडला. आणि जरा ह्याला बॅकचा कॅमेरा येत नाही ना, त्याच्या नाही फ्रंटचा कॅमेरा येत नाही ना असा शूट घेत असताना, त्याच्यामुळे मला इथं आरशातच हे करून बोलावं लागते. बा इकडंच बरोबर आहे. चला मग असू द्या. आता तुम्हाला ही सगळी माहिती कशासाठी द्यायची, तर तुमची लाडकी माधवीताई कशा परिस्थितीत जगत आहे आणि कशा परिस्थितीत आता हळूहळू सुधारणा होणार आहे, ह्यासाठी मी तुम्हाला हा माझा डेलीचा ब्लॉग टाकते आहे. आणि ह्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माझी एक दिवसाची नक्कीच प्रगती मी तुमच्यासमोर आणीन. आणि ह्या दिवसांची तुम्हाला आठवण राहिली पाहिजे की आपली माधवीताई खरंच किती हालाकीच्या कष्टातून आणि मेहनतीतून पुढं आलेले आहे. मला कुठल्याही वडिलांची किंवा आजी आजोबांची इस्टेट धन दौलत श्रीमंती काहीच नाही. सध्या सरळ परिस्थितीतून मी
वाकड्या तिकड्या परिस्थितीतून मी आता जस्ट थोडी हळूहळू फेमस होणार आहे. कारण तर तुम्हाला सांगते माझ्या कित्येक व्हिडिओ आहेत ज्या खूप छान आणि महिला त्यावरती आवर्जून उत्सुकतेनं व्हिडिओ बनवत आहेत. मला खरंच खूप आनंद वाटतोय. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगायचं मी फेमस होईल का नाही. आता झाली बरं का थोडीशी, आता त्याच्या पलीकडे जाईल का नाही मला सांगा. काळी दिसती इथं लाईट नसल्यामुळं, नाहीतर म्हणता एवढी काळी आहे का. चला करूया आता बाय बाय. बघा ह्या व्हिडिओ आणि कमेंट करा. कमेंट फक्त 2च व्यक्ती करतात, एक तर माझी मेहुणी सारिका आणि दुसरी शोभा मॅडम, आणि तिसरे आहेत बरं का 2-4 जण. आता त्यांची नावं आत्ता सध्या मी गेस करत नाही, नावं घेत नाही. त्यांची नंतरच्या व्हिडिओमध्ये त्यांचं नाव नक्कीच घेईन. आता चला हा तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंटमध्ये सांगा सपोर्ट करायचा का नाही. मम्मा क्या करली. हां चला आपण आता देवपूजा करूया. तर सध्या तर बाय बाय.